पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी, विचार नवीन। महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे। ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही किंवा नव्हती, तर तिने महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे। या निकालांनी एक गोष्ट ठामपणे सांगितली आहे, महाराष्ट्रात भाजप हा प्रमुख आणि निर्णायक पक्ष राहणार आहे। बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत आपली प्रचंड अशी ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। भाजपानंतर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उदय जर या निवडणुकीत कोणाचा झाला असेल तर तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा। अनेकांनी शिंदे गटाला दुर्लक्षित केलं होतं, पण या निवडणुकांनी तो सर्व अंदाज चुकला आहे हे मात्र दाखवून दिलं आहे। आज महाराष्ट्रात भाजपला तुल्यबळ असा विरोधी पक्ष भविष्यात जर कोणी असेल तर त्याचं स्पष्ट उत्तर मतदारांनी या निवडणुकीत दिलं आहे, आणि ते उत्तर आहे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना। रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी हे सर्व गुण मतदारांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिसले आहेत। या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा धक्का बसला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसला। शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांची कामगिरी या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा फारच कमी राहिली आहे। मराठा नेतृत्वाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या पवार घराण्याच्या राजकारणाला मतदारांनी यावेळेला मोठा धक्का दिला आहे। हा केवळ पराभव नसून पवार युगाचा अस्ताची सुरुवात तर नाही ना, असा प्रश्न आज महाराष्ट्रभर विचारला जात आहे। त्याचवेळी ओवीसी यांच्या पक्षाला मिळालेलं यशही दुर्लक्ष करण्यासारखं नाही। मुस्लिम मतदारांचा वाढता ओढा ओवीसींकडे या निवडणुकीत दिसून आला आहे, मात्र हा कल लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे हा प्रश्न गंभीर आहे। विकास आणि रोजगाराऐवजी जर धर्माच्या आधारावर मतदान होत असेल तर ते लोकशाहीसाठी चिंताजनक आहे। एकूणच या निकालांनी महाराष्ट्राचा नवा राजकीय नकाशा समोर आणला आहे, तो असा की भाजप हा प्रमुख पक्ष राहणार आहे हे या निकालावरून स्पष्ट झालंय। आणि त्याचवेळी भाजपला थेट आव्हान देणारा दमदार विरोधी पक्षनेता म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव या निवडणुकीने पुढे केलेलं आहे। जुनी राजकीय समीकरणं बदलत आहेत, नेतृत्व बदलत आहेत आणि हा बदल मतदारांनी घडवून आणलेला आहे। आता प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुठल्या दिशेने जाणार आहे? तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मी पुरुषोत्तम पारदे, तूर्त एवढेच। आपण बघत राहा न्यूज मराठी 15 हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल। आपण अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच आमचं चॅनल सबस्क्राईब करा। जय ठळक बातमी, विचार नवीन।